बर्वे माझ्या केली म्हणे पंथे निघाले अभयाच्या जागे ठाया देवराया प्रतापे साधनाचा नगे पांग वठे सांग कीर्तने अभयाच्या जागे ठाया देवराया प्रतापे कामहे सत्ता थोरी कोण करी फळंबा अभयाच्या जागे ठाया देवराया प्रतापे समचरण सरोवरं साम्रहिलामुदावं जगन्नीतपाणिं मण्डनानां तरुणतुलसीमाला गन्धरं गन्धनेत्रं सदैव लवहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथां वहं पुण्डरीकाय दातुं समागत्य दण्डमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वरे पाण्डवं करुणाकरो त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार उभावाची सद्गुरुदासका नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय निताय सुताय दिगंबरा तस्मै नकाराय नमः शिवाय कैलासिता
नरगे पांडव हे सांग कीर्तनी तुका हे सतात होली कोण करी कुळंबा प्रस्तुत प्राप्त स्थळी बाबांकडून 4थ्या वर्षाच्या कीर्तनरूपी परीक्षेला प्राप्त झालेले 8 अभंग आणि त्या 8 अभंगातून प्राप्त झालेला प्राप्त करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांनी जे काही प्रकरण केले, जे काही अभंग लिहिले, त्याच्यामध्ये काही स्थितीपर प्रकरण लिहिले, काही नामपर लिहिले, काही मागणीपर लिहिले, असे वेगवेगळे प्रकरण अभंग तुकोबा यांनी लिहिले. मग त्या जे काही वेगवेगळे प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये कीर्तनपर एक प्रकरण आहे, ज्याच्यामधून तुकोबा यांनी विशेषतः कीर्तनाचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. आणि हा अभंग त्या कीर्तनपर प्रकरणातील हा अभंग आहे. विठ्ठल आपल्याला अगोदर कोणतीही साधना करण्याच्या अगोदर आपल्याला त्याचं स्वरूप करून घेणं महत्त्वाचं आहे. अगोदर आपण कीर्तन करण्यापूर्वी आपल्याला अगोदर कीर्तनाचं स्वरूप, कीर्तनाचे नियम, कीर्तनाच्या काय अटी आहेत हे महत्त्वाचं असतं. म्हणजे हे कळणं महत्त्वाचं असतं. जर एखाद्या वेळेस आपल्याकडून ते स्वरूप कळालं नाही आणि स्वरूप न कळाल्यामुळं आपल्याकडून काय होऊ शकते, त्याची अवज्ञा होऊ शकते. समजा एक असाच मेंढपाळ होता आणि तो मेंढपाळ रोज रानात आपली मेंढर घेऊन जायचा. त्याला एका दिवशी असा रंगीबेरंगी कलरचा हे सापडला, दगड सापडला. मग तो दगड त्याला त्याचं स्वरूपच माहित नाही की तो काय आहे. चमकतो, उन्हाचा प्रकाश पडला की, सूर्याचा प्रकाश पडला की तो दगड चमकतो. म्हणून महाराज तो दगड चमकतो, त्याला आपल्या एखाद्या मेंढीच्या गळ्यात लॉकेट होईल म्हणून त्या दगडाला त्यानं बेज पाडलं आणि तो दगड एका मेंढीच्या गळ्यात बांधला. महाराज तो दगड वास्तवतः ज्याचं पृथ्वीच्या मला एवढं मोल आहे, करोडो रुपये अशा प्रकारचं त्याचं मोल आहे, परंतु त्याचं स्वरूप कळालेलं नाही आपल्याला. मग ते स्वरूप न कळाल्यामुळे महाराज त्याला काय करा, मेंढीच्या गळ्यात बांधला. तसं आपल्याला कीर्तनाचं स्वरूप कळून घेणं महत्वाचं आहे. महाराज कीर्तन म्हणजे काय अगोदर कळणं महत्वाचं आहे आपल्याला. आपण कीर्तन करायलो पण कीर्तनाचं स्वरूप अजून समजलं नाही. कीर्तनाचं स्वरूप काय आहे हे महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. कीर्तन म्हणजे काय, नुसतं आपलं 15-20 टाळकऱ्यांनी उभं राहायचं, कीर्तनकारांनी उभं राहायचं, गप्पा मारायचं म्हणजे कीर्तन नाही. कीर्तन ही साधना अशी आहे किंवा साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा तत्स्वरूप आपल्याला कीर्तनाला होता येतं. कीर्तन चांगलं होय अंग हरी रूप. महाराज ज्या ठिकाणी, ज्या कीर्तनात देव उभा असतो, ज्या ठिकाणी देव इतका नाचतो, महाराज नाचत असताना त्याचा पितांबर गळालेला असताना त्याला कळत नाही, एवढा बेभान होऊन देव या कीर्तनात नाचतो.
देव त्या कथेमध्ये देव काय असतो उभा असतो तैशी संबरणाची शोभा जैसी समचरणाची शोभा साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा कथेमध्ये उभा असतो संत सगळे संत कथेमध्ये उभा असतात आणि देव भक्त आणि नाम या तिघांचा त्रिवेणी संगम असतो कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता महाराज या कथेमुळे आपण तरुणही जाऊ शकतो या कथेमुळे आपण भवसागर तरुण जाऊ शकतो भवसागर तरुणही जाऊ शकतो या कथेमुळे पण त्याच कथेमुळे त्या कथेचं स्वरूप न कळल्यामुळे जसं दोषयुक्त जर कथा केली महाराज दोषाने युक्त होऊन जर कथा केली सदोष अशी कथा जर केली तर महाराज तीच कथा आपल्याला काय होते अधपतनाला कारणीभूत होते जैशी आपल्या जननी नंतर नाविल्या जनी ते तीर्थची परिपतनी कारण होय महाराज जशी आपली आई विवस्त्र अशा अवस्थेमध्ये जर जनाला दाखवली तर महाराज तीर्थ आहे तीर्थ स्वरूप आहे आई परंतु काय होते महाराज आपल्या अधपतनाला कारणीभूत होते तशी महाराज ही आपली हरिकथा म्हणजे काय आहे आपली आई आहे आई माऊली आहे आपली माझी हरिकथा माऊली नवरे आणि काशी पाहिली आणि महाराज या हरिकथेचा आपण जर तमाशा केला तर महाराज आपल्याला काय व्हावं लागलं अधपतनच भोगावं लागलं विठ्ठल जसं कीर्तन जेवढं आपल्या उद्धाराचं साधन आहे तेवढंच महाराज काय आहे अधपतनाचं सुद्धा साधन आहे त्याच्यामुळे कीर्तन केलं तर कथा जर केली तर महाराज दोषाने रहित अशा प्रकारची कथा करावी नाही तर कथाच करू नये मग जसं या असं या कथेचं स्वरूप आहे मग तुकोबाराय सांगतात तुकोबाराय म्हणतात बर्वे माझ्या केले म्हणे माझ्या म्हणे बर्वे केले तर मग जसं या कीर्तनाचं स्वरूप आहे तसंच मला तुकोबारायचं मन तुकोबारायने या अभंगामध्ये मन हा शब्द विशेष रीतीने वापरलेला आहे माझ्या मने बर्वे केले या पंथाने निघाले महाराज या पंथाने निघालेलं आहे तुकोबारायचं मन कोणत्या पंथाने निघालं याचा विचार करण्याच्या अगोदर आपल्याला मनाचं स्वरूप पाहावं लागेल महाराज मन हा घटक असा आहे की मन जशी आपली कथा महाराज अधपतना आणि उद्धारालाही कारण आहे तसं महाराज मन झाले आपल्या उद्धाराला आणि अधपतनाला कारणीभूत आहे कसं जर आपल्या मनानं तीर्थयात्रा केल्या जर आपल्या मनानं तच्चिंतनम तत्कथनम तत्मन्यम तत्प्रबोधनम त्याचंच चिंतन त्याचंच कथन आणि त्या परस्परामध्ये सुद्धा त्याचंच काय केलं गप्पा गोष्टी केल्या तर महाराज ते मन आपल्याला काय होतं उद्धाराला कारणीभूत जसं आपणच आपल्या उद्धाराला कारणीभूत असतो ना आपणच आपल्या काय असतो अधपतनाला कारणीभूत असतो उद्धरेत माझा मी तर झालो शत्रू कैसे दारा कैसे कासया घातला पसरू हो जगत गुरु मुकाम नाही महाराज तसं मन हे पतनालाही कारणीभूत आहे आणि उद्धारालाही कारणीभूत आहे मग मन या सगळ्या इंद्रियामध्ये काय आहे मन प्रधान आहे सकळ इंद्रिया मन प्रधान कानोबार आहे सध्या म्हणतात की मन राजा एक देह
मनुराजा एक देहपुरी, या देहपुरी नगरात महाराज मन हे काय आहे, राजा आहे राजा. आणि या राजानं जसा आज्ञा करील महाराज तसे काय करतात, प्रजा वागत असते. मग या मनरूपी राजाने आपल्या इंद्रियाला आज्ञा केली, महाराज इंद्रिय मग कसे काय धावतात. मग इंद्रिय आहे, ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रिय. इंद्रियाच्या द्वारा काय करतो, मन बाहेर जातो. ज्ञानेश्वरीमध्ये विषय सांगितलेला आहे, स्पर्शाच्या भोरावणाचा आहे महाराज. स्पर्श विषय भोगावा लागला की महाराज तो इंद्रियाच्या द्वारा काय करतो, मन बाहेर जातं. रूप विषय भोगावा लागला की रूप विषय भोगायची इच्छा झाली की डोळ्यांच्या महाराज नेत्रेंद्रियाद्वारा काय बाहेर जातं. मग महाराज असे प्रत्येक इंद्रियाच्या द्वारा काय करतं, मन बाहेर जातं. बाहेर गेलं की महाराज नुसतं बाहेर जातं, तिथून परत येत नाही असं नाही. महाराज मन ते विषय भोगण्याची काय करतो, विषय भोगण्याकरता ते धडपड करतो. मग महाराज तो विषय भोगला की महाराज काय होतं, अधपतन होतं. विषयाच्या ठिकाणी महाराज विषयाचं सुख म्हणलं की तिथं काय नाही, विठ्ठल ज्यावेळेस आपलं मन विषय भोगायला लागलं की महाराज अधपतनाला चाललं म्हणायचं मला. आणि ज्यावेळेस मन परमात्माच्या मार्गाला लागले त्यावेळेस काय म्हणायचं, उद्धाराच्या मार्गाला चाललं. मग अशा प्रकारचं मन काय अधपतनालाही कारणीभूत आहे. मन महाराज 84 सिंधू म्हणजे 84 सिंधूचं मन हे हेरण्या करण्याला सध्या काय मनच कारणीभूत आहे.
तरी भव सिंधू मन करी बंधू 84चा महाराज. मनाच्या जर मनात आलं तर महाराज 84चा सिंधू बंधू सध्या महाराज मन काय करू शकतो, नाश करू म्हणजे नाहीसा करू शकतो. आणि महाराज मनाच्या जर मनात आलं की महाराज तेच 84 लक्ष्मी आपल्याला काय करावं, भोगावं लागतं. मग त्याच्यामुळं मन अधपतनालाही कारणीभूत आहे. मग महाराज मनानं त्याचं चिंतन त्याचं वचन परमार्थाच्या मार्गाला लागलेलं मग काय होतं, उद्धाराला कारणीभूत होतं. आता मन अधपतनाला कसं काय कारणीभूत आहे महाराज, आपण कीर्तनात उभे आहोत. कीर्तनात उभे असून सध्या महाराज ज्या ठिकाणी देव उभा असतो, ज्या ठिकाणी सगळे संत उभा आहे, ज्या ठिकाणी महाराज त्रिवेणी संगम आहे, त्या कीर्तनामध्ये महाराज आपण मोबाईल घेतो. आणि मोबाईल घेऊन महाराज मोबाईल घेतो ती घेतो बरं जाऊ दे, घेतो असं नुसतं अभंगही वाचत नाही ना, त्यात अभंग नाही वाचत. मग व्हॉट्सअप फेसबुक आणि व्हॉट्सअप फेसबुक घेतलं तरी मग त्याच्यात देवा धर्माचे नाही ना फोटो पाहत महाराज, काय फोटो पाहत मग त्याच्या. आणि बरं बसलेल्याच जाऊ द्या विषय, उभारलेले टाळगळ्यात घालून उभारल्यावर सगळं काय करतात महाराज, पाठीमागे मोबाईल लवचित बसतात. आणि मोबाईल लवचित बसल्यावर बरं मोबाईल लवचित एखादा प्रमाण तरी हुडकावं ना, प्रमाण बी हुडकीत नाही. मग महाराज मॅच क्रिकेट हिंदी पिक्चर. मग महाराज हे जे आपलं मन आहे महाराज, हे मन आपल्याला अधपतनाला कारणीभूत आहे. महाराज ह्या कथा आपल्याला, ही कथा आणि कीर्तन सहजगत्या प्राप्त झालेलं आहे. आपल्याला बाबांमुळे हे कीर्तन सहजगत्या प्राप्त झालं, त्याच्यामुळे महाराज त्याची आपल्याला किंमत नाही. जे सहजगत्या प्राप्त होतं त्याची किंमत कळत नाही. म्हणून हे मन ज्याच्यामुळं आपण ज्या कीर्तनामध्ये आपण कीर्तनाला मॅच पाहतो, हिंदी पिक्चर पाहतो, मग महाराज आपल्यासारखं दुसरं आपल्या उद्धाराला काय आहेत आपण ते अधपतनाला आपणच कारणीभूत आहे. विठ्ठल तुम्ही असं कोणाकडे निर्देश नाही करा, सगळे आपण म्हणलं, आपण म्हणजे त्यात मी आलो, मी काय आता सांगणार नाही असं नाही. विठ्ठल मग मनाचं स्वरूप काय, मन बंधालाही कारणीभूत आहे आणि काय मोक्षालाही कारणीभूत आहे. हा झाला मनाचा स्वभाव. मग तुकोबा राय म्हणतात असं चंचल चपल असलेलं मन माझं या पंथे निघाले. पण नेमकं कोणत्या पंथाने निघालं तुकोबारायांनी सांगितलं महाराज. तुकोबारायांनी नेमकं मन आपलं कोणत्या पंथाने निघालं, ज्ञानेश्वरीमध्ये 2 पंथ सांगितले. विहंगम मार्ग एक सांगितलं, पंथ म्हणजे मार्ग. विहंगम मार्ग एक सांगितला आणि पिपीलिका मार्ग एक सांगितला. विहंगम मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग. देखाव प्लवना सरीसा पक्षी फळाची झोंबे जैसा, हा झाला विहंगम मार्ग. आणि दुसरा मार्ग हळूहळू ढाळे ढाळे पेतुले मी एके वेळी मार्गाचे निवळे निश्चित ठाके महाराज, हा झाला पिपीलिका मार्ग. मग तुकोबारायांनी हे 2 मार्ग सांगितले का, हे 2ही मार्ग नाही सांगितले. ज्ञान मार्गही नाही सांगितला आणि पिपीलिका मार्गही नाही सांगितला. मग बाबांनी चिंतनामध्ये 3 मार्ग सांगितले होते. मग 3 मार्ग कोणते आहेत, ते 3 मार्ग आहेत. एक सुपंत आहे, कुपंत आहे आणि तिसरा विपंत आहे. सुपंत कोणता, सुपंत महाराज जो आपल्याला उत्तम देहाची प्राप्ती करून देतो, जो आपल्याला स्वर्गाधिकाची प्राप्ती करून देतो, जो आपल्याला ब्रह्माधिकाची प्राप्ती करून देतो महाराज, तो झाला सुपंत. मग तुकोबारायांनी हे खाल्ल्याचा जर तिसऱ्या 3 चरणाचा आढावा घेतला तर तुकोबारायांचं पण सुपंतालाही निघालेलं नव्हतं. मग कुपंताला निघालं का, तुकोबारायांचं मन कुपंताला कसं काय, तुकोबारायांचं मन शुद्ध होतं. शुद्ध बहुत मागे बहुत जन्मी आम्ही ह्याची, मागे बहुत जन्मी ह्याची करत आलो आम्ही, ह्याची करत आलो म्हणजे महाराज ज्या अवतार भगवंताचे जे अवतार कार्य झाले त्याच्यामध्ये महाराज तुकोबारायांनी भक्तीच केलेली आहे. द्वापारयुगापासून कलियुगापर्यंत भक्त प्रल्हादापासून नामदेवराय तुकोबारायापर्यंत तुकोबारायांनी काय केली, भक्तीच केली. मग तुकोबारायचं मन कसं शुद्धच असणार. तुकोबारायचं म्हणजे कुपंथाला जाणार. मनाचे 2 प्रकार सांगितले पंचदशी मनोहिद्विधम प्रोक्तम शुद्धचा शुद्धमेवच. महाराज जे कामाधिकांच्या वासनाने युक्त मन आहे ते मन कसं आहे, अशुद्ध आहे. आणि जे कामाधिकांच्या वासनाने रहित मन आहे ते काय आहे, शुद्ध मन आहे. मग तुकोबारायचं मन कामाधिकाच्या वासनाने युक्त नव्हतं, रहित होतं. ज्यावेळेस भंडाऱ्या डोंगरावर तुकोबारायांकडे ते स्त्री गेली त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात जाई ओ माते न करी साया सामी विष्णू दास तैसे नव्हे बरावया नारी माऊली समान, हे गेले निमूळ ठाईचे. आणि असं तुकोबारायचं मन होतं. एवढा इंद्रियावर काय होतं तुकोबारायचा ताबा होता. मग तुकोबारायचं मन कसं असं, तुकोबारायचं मन
देहामध्ये जाऊ द्या, तुकोबारायांच्या देहामध्ये काय होतं, फक्त आणि फक्त विठ्ठलच भरला होता. काम क्रोध केले घातले अवघ्या आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही. तुकोबाराय इंद्रियाचे धनी होते, धनी. तुकोबाराय जितेंद्रिय होते. आणि महाराज आपण इंद्रियाचे आपण काय आहोत, इंद्रियाचे आपण दास आहोत. इंद्रियाचे दिनी आपण कसे होत, इंद्रियाचे दिनी आहोत. महाराज तुकोबारायचं मन कसं होतं, शुद्ध होतं, शुद्ध. तुकोबारायचं मन कुपंथाला जाईल याच्यामध्ये संशयच नाही. मग तिसरा मार्ग सांगितला, सुपंथ, कुपंथ आणि विपंथ. महाराज विपंथ म्हणजे या आपल्या कर्म लोकाला प्राप्त करून देणार, मृत्यू लोकाला प्राप्त करून देणार मार्ग. मग हे तिन्ही मार्ग सांगितले. तुकोबारायचं म्हणजे या तिन्ही मार्गाने गेलं नाही. तुकोबारायांना काही स्वर्गाधिकाची अपेक्षा नव्हती. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुःखित जणी दोडोदेशी. जर तुकोबारायांना स्वर्गाधिकाची ब्रह्मादिकाची अपेक्षा असती तर तुकोबारायाचे म्हणलेच नाही. मग तुकोबारायचं मन सुपंथालाही लागलेलं नाही, तुकोबारायचं मन कुपंथालाही लागलेलं नाही, विपंथालाही लागलेलं नाही. नेमकं कोणत्या मार्गाला, नेमकं कोणत्या लागलं महाराज, हे तिन्ही मार्ग. याच्या पुढेही महाराज आपण काही मार्ग करू शकतो महाराज. त्याच्या पुढे ज्ञान मार्ग आहे, ज्ञान मार्गाच्या पुढे योग मार्ग आहे, योग मार्गाच्या पुढे तपाचा मार्ग आहे, तपाच्या मार्गाच्या पुढे तीर्थाटनाचा मार्ग आहे. असे भरपूर साधन आहेत. परमार्थामध्ये परमात्म्याच्या प्राप्ती करता साधनाची आता अटीच नाही, पुष्कळ अशा प्रकारची साधन आहेत. साधनाची इथं काही नाही, कमतरताच नाही. कोणताही साधन घ्या त्याला काय होतं, परमात्मा प्राप्ती होती. मग कर्माचाही मार्ग आहे. मग ज्ञान मार्ग तुकोबारायांनी ज्ञान मार्गही नाही सांगितला, ज्ञानोबारायांनी देखील ज्ञान मार्ग नाही सांगितला. ज्ञानोबारायचा ज्ञानियाचा राजा जे साक्षात ज्ञानोबाराय ज्ञानियाचे राजे होते. ज्ञानोबाराय ज्ञानियाचे राजे नाही, ते साक्षात चालते बोलते ज्ञानच होते. ते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव सुखाचे, ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव सुखाचे कोंब, येर माणूस कोणते भांब लौकिक भाव, असे ज्ञानोबाराय होते. महाराज ज्ञानोबारायांनी ज्ञान नाही सांगितलं, काय सांगितली, भक्तीच सांगितली. तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी योगही नाही सांगितला. ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेणे निगमवली प्रगट केली. ज्ञानोबाराय योग्याची सध्या आई होती. योग सांगता आला ना सगळ्या माऊलीला, सांगता आला असं पण सांगितला नाही. कारण महाराज न सांगण्याचं कारण जे काही साधना असतात त्या स्थळामध्ये बळकट असतात, त्या युगामध्ये बळकट असतात. आणि हे सगळे साधने या कलियुगामध्ये काय झालेले, क्षीण झालेले.
ज्ञान मार्ग आहे, तपाचा मार्ग आहे, योगाचा मार्ग आहे, काय झाले क्षीण झालेले म्हणजे त्यांच्या ठिकाणी या कलियुगामध्ये बळच राहिले. मग तुकोबाराने मग ज्ञान मार्ग का सांगितला नाही? ज्ञान मार्ग सांगितला असता पण ज्ञान मार्गामध्ये अधिकारी व्हावा लागतो. पण तेवढा अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर महाराज ज्ञान प्राप्त होत नाही, तर प्राप्त होत नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उद्देक्षते ज्ञान तत्वदर्शन. महाराज अगोदर श्री गुरुकडे जावं, श्री गुरुकडे गेल्यानंतर नंतर सगळी सेवा करायला लागते. श्री गुरु जे सांगतील ते याच्या तोडायला सांगू, कृपाला सांगू, गायची सेवा सांगू, काहीही सांगू, जे जे सांगितलं महाराज ते निष्काम भावनेने करायला लागतं. निष्काम भावनेने सेवा करायला लागते. मग ते सेवा सगळं करून जर लवकर श्री गुरु काय झाले प्रसन्न झाले तर ठीक. श्री गुरु प्रसन्न झाल्याच्या नंतर महाराज तत्वमसी महावाक्याचा काय करतात? उपदेश करतात. मग उपदेश केल्याच्या नंतर तत्वमसी ते ब्रह्म तू आहेस कळालं, नुसतं कळालं. पण त्याच्यानंतर पुन्हा महाराज त्याच्या तत्व पदार्थ शोधन, ते तत्व पदार्थ ते ज्ञान बळकट होण्याकरता काय करावं लागतं? तत्व पदार्थ शोधन करावं लागतं महाराज. त्याच्या ठिकाणी काय असतं? त्या ज्ञान सांगितलं बाबा ते तू आहेस, पण त्याच्यामध्ये काय होतं? विपरीत भावना येतात. मग त्या विपरीत भावना सध्या काय करायला लागतात? नाहीशा करायला लागतात. बरं विपरीत भावनाही नाहीशा झाल्या तत्व पदार्थ तत्वचिंतन करून. मग तत्वचिंतन करून विपरीत भावना नाहीशी झाल्या, पुन्हा अजून 3 प्रतिबंध असतात. आगामी भूत प्रतिबंध, मग आगामी प्रतिबंध, भूत प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध, हे 3 प्रतिबंध येतात. मग या 3 प्रतिबंधाचा नाश झाला. जरी हे 3 प्रतिबंध नाहीशे झाले, 3 प्रतिबंध नाहीशे झाल्याच्या नंतर महाराज ते ज्ञान टिकवावं, ते ज्ञान बळकट करण्याकरता महाराज वैराग्य जवळ असतं. वैराग्य जवळ असावं लागतं, नाहीतर ते ज्ञान टिकत नाही. विरक्ती वाचून केली, ज्ञानाची सगळी नाही हे विचारून काही ठेवली देवी. आणि मग सामान्य वैराग्य म्हणून नाही ना असं धगधग करायला वैराग्य असावं लागतं. धगधगीत गाळा वैराग्याचे असं वैराग्य असावं लागतं. सामान्य वैराग्य असून काही उपयोग नाही. आपलं वैराग्य हे सामान्य असतं. आपलं वैराग्य कसं असतं? जो वैरी सुंदर कामी पडले काय कारण जोपर्यंत आपलं वैराग्य कसं असतं, जोपर्यंत एखादी सुंदर अशा प्रकारची स्त्री आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही तोपर्यंतच आपलं वैराग्य असतं. स्त्री दिसली डोळ्यासमोर, सुंदर अशा प्रकारची कामिनी डोळ्यासमोर दिसली की आपलं वैराग्य निघून जातं. पण ते ज्ञान कमवण्याकरता काय करावं लागतं? वैराग्य टिकवावं लागतं. मग मला वैराग्य, शम, दम, षटकू यांना सगळ्यांना संपन्न व्हावं लागतं. मग याच्यानंतर हे किती त्रास आहे? मग योग पण योग ही मार्ग नाही, योग मार्ग. योगाची आवाटा जे निघाले का सुबट या दुःखाची आवाटा भागा आला महाराज. तो तीर्थाटन याचाही जरी विचार केला तरी महाराज हे काय थोडे त्रास देणार आहेत का? मग तुकोबाराय म्हणले, काही कीर्तनात बसलेल्या काही मंडळींनी तुकोबारायला प्रश्न विचारला. तुकोबाराय, तुमचं मन सुपंतानाही निघालेलं नाही, तुमचं मन कुपंतानाही निघालेलं नाही, तुमचं मन विपंतानाही निघालेलं नाही, ज्ञानाच्या मार्गाने गेलं नाही, योगाच्या मार्गाने गेलं नाही, तीर्थाटनाच्या मार्गाने गेलं नाही. मग नेमकं मन गेलो पण त्या मार्गाने? तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणाच्या उत्तरात
ज्याच्यामुळे मला ज्ञानाचं फळ प्राप्त होईल, योगाचं फळ प्राप्त होईल, तपाचं फळ प्राप्त होईल, तीर्थाटनाचं सगळ्याचं मला फळ प्राप्त होईल. फळ प्राप्त नाही होणार पण तुम्हाला काही त्रासही होणार नाही, त्याचं पंगीत होऊन राहणार नाही, राहावं लागणार नाही. मग मला असं सांगितलं काय कीर्तन. कीर्तन साधन म्हणजे भक्ती सांगितली. भक्तीमध्ये कीर्तन हे काय आहे, भक्ती आहे. भक्ती सांगितली तुकोबारायांनी. कारण भक्तीमध्ये काय आहे, सगळ्याला अधिकार आहे. सगळ्याचे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. महाराज कीर्तन भक्ती का सांगितली, कारण कीर्तन भक्ती ही महाराज कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. किती सोपं साधन सांगितलं तुकोबारायांनी, ज्याच्यामुळे कसलाच त्रास नाही होणार आणि ज्याच्यामुळे काय साक्षात पंढरीत परमात्मा मिळते. मग महाराज तुकोबारायांनी कीर्तनाच्या मार्गाने गेलं. आपण केलेली जे कीर्तनाची साधना, आपण केलेली जी भक्ती आणि देवाची कृपा जर झाली तर तो मार्ग जातो कोणत्या ठिकाणी, हा अभंगाचं दुसरं आपण केलेल्या भक्तीच्या जोरावर आणि देवाची कृपा, भक्ती आपण करायची आणि देवाची कृपा. तुकोबाराय देवाची कृपा का म्हणले, देवाची कृपा नेमकं देवाची कृपा का म्हणले तुकोबाराय, कारण भक्ती तर आपण केलेली आहे. आपण आपल्या भक्तीच्या जोरावर महाराजा वयाच्या ठिकाणी जावं असं तुकोबाराय का नाही म्हणले, कारण महाराज भक्ती आपण जरी भक्ती केली, ज्या ठिकाण आहे अभय, ते महाराज अभयाचं दानच देणारा तो आहे. अभय दाना तू दार सकळ देवा महाराज अभयाचं दान देणारा तो आहे, तो आहे. मग आपण किती जरी भक्ती केली आणि त्याला दानच नाही दिलं तर काय उपयोग आहे आपल्या भक्तीचा. मग अशा असल्यामुळे तुकोबारायांनी देवाच्या प्रतापी महाराज हा शब्द घातलेला.
देवाच्या प्रतापे, कारण त्याच्या हातात आहे कोणाला काय द्यायचं आणि कोणाला काय नाही द्यायचं. कारण काय सगळं काही जे करायचं काय आहे त्याच्या हातात. काय कोणी करीतात तुझं त्याच्या हातात असल्यामुळे तुकोबा राय काय म्हणतात, अभयाच्या देवराया प्रतापे, अभयाच्या ठाव्याला महाराज. मग अभयाचं ठिकाण, ते ठिकाण कोणतं आहे? अभयाचं ठिकाण म्हणजे नेमकं काय? अभयाचं ठिकाण म्हणजे सरळ सरळ ब्रह्मस्वरूप. अभयाचं ठिकाण कोणतं आहे, काय आहे, मागच्या कीर्तनाच्या महाराजांनी सांगितलं. मग अभयाचं ठिकाण म्हणजे काय? पंढरीत पांडुरंग परमात्मा म्हणजे सरळ सरळ ब्रह्मस्वरूप. ब्रह्मस्वरूपता म्हणजे काय? अभयाचं ठिकाण. मग त्या ब्रह्मस्वरूपाची सत्ता एवढी आहे, सत्ता एवढी आहे की तिथं गेल्याच्या नंतर मला कोणच फळ मागू शकत नाही. शेवटचं
अशी सत्ता आहे की तिथं काहीही विषय नाही. ब्रह्म सर्वागत सदा सम येथे आनंदी नाही विषय. विठ्ठल जळी सरी भरला तिचा ठाव नाही बोलला. या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची देवमने काष्टी पाशानी सकळ आहे वन माळी देते देते मला अशी सत्ता आहे त्याची. आणि मग अशा सत्तेला गेल्याच्या नंतर मला कोण फळंबा करू शकणार आहे कोणानंतर. त्या सत्तेला जायच्या वाटेत असल्यानंतर मला भरपूर काय फळ आहे भरपूर जणांना करणार आहे. रामपुराला टीव्हीला उठावची आणि किशोरी रिद्धी सिद्धी योगाभ्यास सिद्धी रोधिता ती वाटावं मला. त्या रिद्धी सिद्धी ज्ञानाने अहंकार मला इतके त्या ब्रह्मस्वरूपाला त्या अभयाच्या ठिकाणाला जाताना काय आहे अडथळे. पण एकदा तो ब्रह्मस्वरूपता त्या अभयाच्या ठिकाण प्राप्त झाल्याच्या नंतर मला कुणी काहीच करू शकत नाही. मग असं असणार आहे त्या अभयाच्या ठिकाणाला तुकोबारायचं मन प्राप्त झालं. तुकोबारायचं मन साध्या आणि सोप्या मार्गाने निघालं पण त्या भक्तीच्या मार्गाने निघालं. आणि तो भक्तीचा मार्ग देवाच्या प्रतापाने अभयाच्या ठिकाणाला जातो. आणि त्या अभयाच्या ठिकाणाची सत्तावार सर्वत्र आहे अशा असणारे त्या तुकोबारायचं मन या पंथाने निघालं. पण त्या भक्ती पंथ ज्याची ठिकाण सत्ता ठिकाण सर्वत्र ठिकाणी सत्ता आहे आणि त्या अभयाच्या ठिकाणी आणि भक्तीच्या सोप्या मार्गाने तुकोबारायचं मन निघालं. म्हणून तुकोबाराय या भंगामध्ये कीर्तनाची साधना कीर्तनाच्या साधनेच्या जोरावर आपण कुठं जाऊ शकतो आणि महाराज ते ठिकाण कसं आहे महाराज हे तुकोबाराय सांगून त्या भंगातून मग तुकोबारायचं मन त्या साधनेला लागलं. तुकोबारायचं मन अभयाच्या ठिकाणी जाऊन पोहोचलं. मग अशा मार्गाने तुकोबारायचं मन